नमस्कार श्रोते हो. माधुरी मोटिवेशनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. विठ्ठला, तू थकलास ना, म्हणूनच आत्ता तू विसाव्यासाठी गेलास. श्रोते हो, आजची ही कथा नाही, हे तर शाश्वत सत्य आहे. हे शाश्वत सत्य संपूर्ण ऐका आणि आपल्या या विठ्ठलासाठी एक लाईक नक्की करा. श्रोते हो, प्रसिद्ध कीर्तनकार, हरिभक्त पारायणकार बाबा महाराज सातारकर यांचं काल पहाटे 6 वाजता निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेची लाखोंच्या समुदायावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या 2 मुली हरिभक्त पारायणकार भगवती महाराज आणि रासेश्वरी महाराज आणि नातवंडे असा परिवार आहे. 5 फेब्रुवारी 1936 रोजी सातारच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. वास्तविक निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे त्यांचं मूळ नाव आहे. त्यांचं 10वी शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं होतं. त्यांचं संपूर्ण नाव क्वचितच कुणाला माहीत असावं. मात्र पुढे त्यांच्या कीर्तनाला मिळालेल्या व्यापक स्वीकृतीतून त्यांना बाबा महाराज सातारकर हे नाव मिळालं. ते आयुष्यभर त्यांच्या सोबत राहिलं. नेरूळच्या अग्रिकोळी भवनासमोरच्या एका वसाहतीत ते वास्तव्यास होते. त्यांनी कीर्तन, निरूपण आणि भजन समुद्रापार पोचवले. त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रावर गाण्यास सुरुवात केली. वडिलांकडून त्यांनी मृदुंग वादनाचे धडे घेतले. तर 26 मार्च 1954ला बाबा महाराज सातारकर यांचा विवाह वारकरी संप्रदायातील देशमुख महाराज यांचे विणेकरी पांडुरंग महाराज यांची नात दुर्गाबाई नामदेव जाधव यांच्याशी झाला. 1950 ते 1956 या काळात बाबा महाराज सातारकर यांनी फर्निचरचा व्यवसाय केला होता. 1956मध्ये माझा 5 ते 6 लाखांचा फर्निचरचा व्यवसाय होता. पण तो व्यवसाय मी करणं थांबवलं. जे काही होतं ते कवडीमोल दरात विकलं. मी माझ्या वडिलांना सांगितलं की ज्याला भांडवल लावलं जातं ते विकून टाकू आणि ज्यासाठी रक्त ओकलं आहे ते टिकवून धरू. जे प्रारब्धात असेल ते होईल असं सांगत मी हा व्यवसाय बंद केला आणि कीर्तन करू लागलो असं बाबा महाराज सातारकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. एक फर्निचर व्यावसायिक अशा पद्धतीने ज्येष्ठ कीर्तनकार निरूपणकार झाला. बाबा महाराज म्हणाले होते, जर फर्निचरचा व्यवसाय मी बंद केला नसता तर मला कोट्यावधी रुपये मिळाले असते. पण व्यापारी म्हणून मला लोकांनी ओळखलंही नसतं. पण आज माझं जगभरात नाव आहे. का? तर वारकरी आहे म्हणून. 80 वर्षांपासून ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मानकरी परंपरा त्यांच्या घरात आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची मानकरी परंपरा 100 वर्षांपासून त्यांच्या घरात आहे. महाराष्ट्राला प्रदीर्घ अशी कीर्तनाची व ख्यातनाम कीर्तनकारांची परंपरा राहिली आहे. वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकार म्हणून सातारकर घराण्याचं नाव मानाने घेतलं जात असे. गेल्या 4 पिढ्यांपासून सातारकरांच्या घरात प्रवचन आणि कीर्तनाची परंपरा होती. स्वतः बाबा महाराज सातारकरांनीही ही परंपरा मोठ्या अभिमानाने जपली आणि वाढवली होती. आत्ता त्यांच्या कन्या हरिभक्त पारायणकार भगवती महाराज ही परंपरा पुढे चालवत आहेत. बाबा महाराज सातारकर यांनी जसं वकिलीचं शिक्षण घेतलं होतं तसंच त्यांनी शास्त्रीय संगीताचंही शिक्षण घेतलं होतं. 11व्या वर्षापासून त्यांनी पुरोहित बुवा आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खां साहेब यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे घेतले होते. 1962 साली अप्पा महाराज सातारकर यांच्या निधनानंतर सातारकर घराण्याची कीर्तन प्रवचन परंपरा बाबा महाराज सातारकर यांनी पुढे चालू ठेवली. भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर अशा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी बाबा महाराज सातारकर यांनी कीर्तन सप्ताहांचं आयोजन केलं. या सप्ताहांना लाखो भाविकांची मोठी गर्दी होत असे. याच वर्षी मार्च महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी हरिभक्त पारायणकार रुक्मिणी उर्फ माई सातारकर
यांचंही 86व्या वर्षी निधन झालं. बाबा महाराज सातारकर यांच्या समवेत रुक्मिणी सातारकर यांनीही वारकरी संप्रदाय परंपरा पुढे वाढविण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडली. खाद्यसंस्कृतीबाबत विशेष आवड असणाऱ्या रुक्मिणी सातारकर यांनी त्याबाबत विपुल लेखनही केलं होतं. बाबा महाराजांनी सुमारे 15 लाख लोकांना वारकरी संप्रदायाची दीक्षा देत व्यसनमुक्त केले. समाजासाठी त्यांनी केलेले हे कार्य अमूल्य आहे. कीर्तनाला येणाऱ्या प्रत्येकाला ते तुळशीची माळ घालण्याचा आग्रह करायचे. सर्वसामान्यांनी व्यसनापासून दूर राहावं हा हेतू त्यामागे होता. हे करताना तुळशीचं वेगवेगळ्या प्रकाराचं महत्त्व सांगण्यात ते विसरायचे नाही. बाबा महाराजांचा आवाज नुसार असा नव्हता तर धारदारही होता. त्यांची कीर्तनं सांगण्याची शैली ही खास होती. संतांचे विचार सहज सोप्या भाषेत सांगताना रोजच्या आयुष्यातील दृष्टांत देऊन ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करायचे. कीर्तन सांगताना एखादा मुद्दा संपवला की मध्येच विठ्ठल 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 असा नामजप करण्याची त्यांची शैली अवघ्या महाराष्ट्राला परिचयाची झाली. असं हे रसाळ व्यक्तिमत्व आत्ता हरपलं आहे. अशा या लाघवी ओघवत्या वाणीला त्रिवार अभिवादन.